काका नमस्ते, तुमचं नाव काय? शहाजी बाबूराव बनकर. बरं बरं. आता आपण हे दावण मालिक परिसरात अंदाजे इथे किती झाडं आहेत एक मोगम? एक 300-400च्या दरम्यान येतील. हा, आणि सगळ्यांना ड्रिप केलंय का? ड्रिप नाही, आता सध्या पाईपनीच भिजवतो. बरं बरं बरं. आणि कुठल्या प्रकारची झाडं आहेत? सगळी वडे, जांभळे, पिपळ आहे, आंबा आहे, लिंब आहे, चिंच आहे, पळस आहे आणि आपट्याचे झाड आहे. म्हणजे सगळी देशी झाडांना तुम्ही सगळी- जास्त सगळी स्थान दिलंय. झाडं आहेत. डोंगरात येणारी सगळी झाडं. हा, व आत्ताच ठीक आहे पाऊस आहे म्हणून, उन्हाळ्यात उन्हाळ्यात आपदा होती. रात्री कधी बी भिजवावं लागतं, म्हणजे उन्हाळ्यात 4 महिने काळजीच घ्यावं लागतं. लेकराप्रमाणे जपतं तेव्हा ते दिसतंय त्यांना आता. बोलता येत नाही ना, हा. त्यांना पाणी द्यावंच लागतं. आणि तुम्हाला त्यांची भाषा बी कळायला लागली असेल आता, नाही, कुठलं नाही, झाड काय त्याची मागतंय आवडच आहे, ती भिजवल्याशिवाय आम्हाला बाकीचं काहीच करता येत चैनच नाही. पडत नाही. हा, रोजची रोज बी झाडं भिजवावं लागते. देवस्थानचं प्रशासनही ग्रेट आहे आणि तिथं काम करणारे तुम्हीही ग्रेट आहे. सगळ्यांच्या सहभागातून एक सुंदर दावण मालिक परिसर उभा राहतोय. येणाऱ्या काळात नक्कीच पर्यटनाचं एक केंद्रबिंदू ठरू शकतं. हा. ओके.